सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज मी बनवले मस्तपैकी मुळ्याच्या शेंगाची भाजी. मस्त होते आणि मस्त स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणताना चुकणे. घेतले पाणीमध्ये घेऊन मस्तपैकी कोथिंबीर धुवून घेतले. त्याच पाण्यामध्ये तोडून मस्त मुळ्याच्या शेंगा हिरवेगार घेतले. स्वच्छ तोडून मस्तपैकी हाताने धुवून घेतले. मग चुलीवर ठेवले. कढई गरम झाली का मस्तपैकी त्याच्यामध्ये घातले मुळ्याचे शेंगा. थोडंसं तेल पहिलं पूर्ण पाणी सुकू दिले. सुकल्यानंतर त्याच्यामध्ये घातले. मग इकडं आपण वाटण करू तर पाणी हडकत आहे, तर त्याच्यासाठी काय शेंगदाणे, हिरवे कोथिंबीर आणि लसूण घेऊन त्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये घेतले. सगळं घेऊन कुटून पहिलं घेत आहे कोथिंबीर आणि लसूण ठेचून मस्तपैकी वरण चवीप्रमाणे मीठ घालायचं. नंतर आपण भाजी पण करताना लक्षात ठेवायचं वाढताना मीठ घातलेलं आहे म्हणून. मस्तपैकी मी बारीक कुटून घेत आहे. असं कुटून घ्यायचं. आबडधबड लय बारीक पण करायचं नाही, लय करायचं नाही. हे झालं तयार वाटतं. मस्तपैकी काढून ठेवत आहे साईडला. त्याच खलबत्त्यामध्ये शेंगदाणे बारीक आबडधबड लय बारीक पण करायचं नाही, लय काय करायचं नाही. झंझट आबडधबडच घातल्यावर मस्त होते आणि चव वेगळीच लागते. तुम्ही या पद्धतीने बनवून पहा तुम्ही पण. चला मस्तपैकी शेंगदाणे मी आता पूर्ण वाटून घेत आहे बारीक. मग तर मी शेंगाकडे बघायला गेले, तिकडं तर बघितले तर झालं. मग बघितल्यानंतर थोडं हलवून घेतल्यानंतर मस्तपैकी परतून घेतले. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं शेंगदाणे आबडधबड कुठून मस्त तयार झालेत. हे असंच घ्यायचं. थोडंसं मोठाडच ठेवायचं. मी शेंगा भाजून घेतले. थोडंसं एक माप तेल घातले. शेंगा पण मस्तपैकी भाजून तयार झाले. मग ते काढून घेतले. त्याच कढईमध्ये एक मापभर तेल घातले. थोडेच तेलात बनवत आहे मी, लय तेल वगैरे घालत नाही. मग एक मापभर तेल घातले. वाटण आपण हिरवा कोथिंबीर लसूण ठेचून घेतला ते घालत आहे. 2 मिनिट परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मोठाड चिरून टमाटे घेतलेलं घालत आहे. मस्तपैकी 1-2 मिनिट परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं घरगुती काळा मसाला, आपलं कांदा मसाला, थोडंसं मीठ घालून मग शेंगाचं पण कूट तेलातच घालायचं. 1-2 मिनिट परतून घ्यायचं. अलटी पलटी करून 1-2 मिनिट परतून घ्यायचं मस्त. मग खरपूस भाजत आल्यानंतर शेंगा पण आपण भाजून ठेवल्या साईडला मुळ्याचे ते पण घालून घ्यायचं. हे घालून घेतले मी. 1-2 मिनिट वाफ काढायचं. वाफ काढून मस्त दोन मिक्स करायचं. एकजीव मिक्स केल्यानंतर मस्तपैकी त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचं वरनं. मस्तपैकी शिंतोडा देऊन 5 मिनिट वाफ काढून घ्यायचं. मस्तपैकी आता हे झालं परतून माझं घेऊन. मग थोडंसं पाण्यात शिंतोडा दिले की झाकून घेतले. 10-15 मिनिट तसंच सोडायचं. मस्तपैकी शेंगा तयार होतात. हे झाले का नाही मंडळी मुळ्याच्या शेंगाची भाजी. या मंडळी तुम्हाला आवडली का नाही नक्की मला कमेंट करून सांगा. विसरू नका. असंच न्यू रेसिपी पाहण्यासाठी नक्की मला कमेंट करा मंडळी. माझी यूट्यूब फॅमिली सगळ्यांना माझ्याकडून मस्तपैकी मुळ्याची शेंगा खाऊन सांगा कसं झाले, विसरू नका मंडळी. चला मस्तपैकी मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे. थोडं मुळ्याच्या शेंगा खाऊन जात थोडं सबस्क्राईब करा मंडळी. चला मस्तपैकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगकडनं सगळ्यांना धन्यवाद. चला सगळ्यांना बाय बाय. कसे झालेत नक्की मला कमेंट करून सांगा. छान दिसत आहे का नाही? लय झंझट नाही. 5 मिनिटात तयार होतं मंडळी.